नाही, तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये प्रेस पाठवायची असते तर. करूया सुरू. या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये एक विषय मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे. माझ्या अहिल्यानगर शहरामध्ये धीरज देशमुख या तरुणाची मारहाण झाल्यानंतर त्याचं निधन झालं, त्याची हत्या झाली आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी आधी 8 आणि आत्ताच काही वेळापूर्वी आणखी 3 आरोपींना अटक केल्याची माहिती दिली आहे. असे एकूण 11 आरोपी त्या ठिकाणी अटकेमध्ये आहेत. मात्र या सगळ्या हत्येच्या प्रकरणानंतर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, त्यांचे मेव्हणे आमदार अक्षय कर्डिले, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि तथाकथित जो काही स्वतःला महाराज बनवतो तो संग्राम भंडारे यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य सातत्याने त्या ठिकाणी केलेली आहेत. आज आम्ही मुंबईत मुख्यमंत्र्यांना काही मागण्या केल्यात. त्यांना एक पत्र त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. त्याच्याबद्दल देखील मी आता या ठिकाणी आपल्याशी बोलणार आहे. त्याचबरोबर राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे देखील आम्ही काही मागणी केल्यात, ते आपल्याला आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत. या सगळ्या घटनाक्रमानंतर जेव्हा 7 ऑगस्टला धीरजवरती हल्ला झाला आणि 9 तारखेला त्याचं दुर्दैवाने निधन झालं, घाटीला संभाजीनगरला पोस्टमार्टम होऊन ज्याला त्याचा मृतदेह अहिल्यानगर शहरामध्ये अंत्यविधीसाठी आणला गेला, त्यावेळेला अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच्या चौकाच्या ठिकाणी एक आंदोलन त्या ठिकाणी पुकारलं गेलं होतं, बोलावलं गेलं होतं. त्या आंदोलनाच्या वेळी भाषण करताना त्या ठिकाणी संग्राम जगताप, पडळकर, भंडारे, कर्डिले यांनी जी वक्तव्य केली ती वक्तव्य त्या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाची आहेत. त्या ठिकाणी संग्राम जगतापांनी सांगितलं होतं की जे आरोपी आहेत त्यामध्ये अटक केलेले आहे, हे आरोपी यांचा समर्थन जे आहे ते फिलिस्तीनला आहे. दुसरीकडे त्या ठिकाणी संग्राम भंडारेनं सांगितलं की या आरोपींना त्या ठिकाणी रसद पुरवली जाते आणि त्यांचं कनेक्शन हे पाकिस्तान आणि फिलिस्तीन बरोबर आहे. मला वाटतं की जर त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. जर त्या ठिकाणी पाकिस्तान आणि फिलिस्तीनमधनं काही दहशतवाद्यांचा संपर्क अगदी त्या ठिकाणी बॉर्डर क्रॉस करून महाराष्ट्रापर्यंत अगदी अहिल्यानगरपर्यंत पोहोचत असेल तर हा राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत गंभीर प्रश्न आहे. अहिल्यानगरमध्ये या देशातल्या लष्कराचा मोठा बेस त्या ठिकाणी आहे. यापूर्वी सुद्धा जगतापांनी वक्तव्य केलं होतं की नगरमध्ये मिनी पाकिस्तान आहे. मला असं म्हणायचं आहे की जर त्यांच्याकडे या बाबतीमधली कोणतीही ठोस माहिती आणि पुरावे पाकिस्तान फिलिस्तीन कनेक्शनचे असतील तर आम्ही राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे मागणी केलेली आहे की आपण जगताप, भंडारे, पडळकर, कर्डिले या सगळ्यांना बोलवा, त्यांचे जबाब त्या ठिकाणी नोंदवा, साक्षी नोंदवा, ॲफिडेव्हिटवरती सगळं घ्या आणि या तपासाचा त्याला भाग करा. कारण की या सगळ्या गोष्टी घडत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अगदी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवाभाऊ यांना कशीच काही कल्पना नाही. हे सरकार काय झोपलंय का? अगदी पाकिस्तान अहिल्यानगरपर्यंत पोहोचतंय. बरं, या देशामध्ये रॉ सारखी त्या ठिकाणी इंटेलिजन्स एजन्सी असताना, NIA त्या ठिकाणी असताना त्यांना माहिती मिळत नाही, पण सत्तेतल्या या 3 आमदारांना माहिती मिळते. हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करत असताना या सगळ्या आमदारांचे जबाब त्या ठिकाणी भंडाऱ्यासह घेतले पाहिजेत आणि त्याचा तपास करून जर असं काही कनेक्शन असेल तर NIA-कडं पुढच्या तपासासाठी, कारण की हा दहशतवादाशी निगडीत प्रश्न होऊ शकतो, त्याची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. त्या ठिकाणी पडळकरांनी एक आरोप त्याविषयी असा केला की अहिल्यानगरमध्ये हिंदूंची घरं जी आहेत
ती बळजबरीनं जबरदस्ती करून बळकावली जात आहेत. हा देश भारतीय संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलं त्याप्रमाणे चालतो. जर अशा काही गोष्टी घडत असतील तर ही सुद्धा गंभीर बाब आहे. पडळकरांनी अशी जाहीर सांगितलं ना की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे संग्राम जगताप कडले वगैरे आम्ही जाऊ आणि या प्रकरणासंदर्भामध्ये जी घरं बळकावण्याची गोष्ट आहे आम्ही SIT स्थापन करण्याची मागणी करू. आज 8 दिवस उलटले तरी सुद्धा कोणतीही मागणी केल्याची माहिती समोर आलेली नाही. संग्राम जगताप हे मुंबईत येऊन गेले, इथेच त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, पण त्या बाबतीतली कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु आम्ही शिवसेनेकडनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आज मागणी केलेली आहे की या प्रकरणामध्ये तुम्ही SITची स्थापना करा आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी जर अशा प्रकारच्या काही घटना घडल्या असतील तर त्या बाबतीमध्ये कारवाई करा. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी तथाकथित हिंदुत्ववादी सरकार आहे. जर हिंदूंच्याच राज्यामध्ये ते जे सांगतात हिंदुत्वाचा ढोल त्या ठिकाणी पडतात सातत्यानं, जर अहिल्यानगरचे आणि महाराष्ट्रातले हिंदूच असुरक्षित असतील तर मला वाटतं की हे सरकार शंड आहे. त्यांना हिंदुत्वाच्या नावानं त्या ठिकाणी इथून पुढे बोलण्याचा काहीही नैतिक अधिकार त्या ठिकाणी राहिलेला नाहीये. त्यामुळे SIT कडनं चौकशी होईल, त्या बाबतीतलं जे काही स्पष्टीकरण आहे ते झालं पाहिजे. या प्रकरणामध्ये सातत्यानं संग्राम जगतापांचा आरोप आहे की मास्टर माइंड जो या घटनेचा त्याला अद्याप अटक होत नाहीये आणि पोलिसांच्या तपासाबद्दल सुद्धा ते समाधानी नाहीयेत. अहिल्यानगरचे ऍडिशनल SP, DYSP यांच्या बडतर्फीची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. जर अशा प्रकारे त्या ठिकाणी ते वक्तव्य करत असतील तर त्यांनी हे विसरू नये की ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, बरं का. आणि त्यांचे आरोप जर पाहिले तर त्यातून हे स्पष्ट दिसतं की त्यांच्या आरोपांचा रोख हा जे राज्याचे गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्या देवेंद्र फडणवीसजी यांच्या गृह विभागाकडे त्यांचा सगळा रोख आहे. त्यांचा आरोप हा अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवरती त्या ठिकाणी आहे. जर अशा पद्धतीने जर तुम्ही सत्तेत असून देखील मुंबईमध्ये प्रेस घेऊन सरकारचं लक्ष वेधण्याचं काम त्या ठिकाणी करत असाल तर मला वाटतं की जगतापांनी अशा सरकारचा भाग त्या ठिकाणी राहू नये. त्यांनी सरकारमधनं बाहेर पडण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. जगताप ज्या मास्टर माइंड बद्दल बोलतायत, मला त्या ठिकाणी सांगायचंय पोलीस प्रशासनाला, तशी मागणी सुद्धा आम्ही केली आज DGPंकडे की जगतापला ज्या अर्थी वारंवार ते म्हणतायत मास्टर माइंड, याचा अर्थ जगताप आणि बाकी आरोप करणारे जे काही तिथे त्यांचे सत्ताधारी आहेत त्यांना मास्टर माइंडचं नाव माहिती आहे. जर त्यांना ते नाव माहिती आहे, त्यांच्याकडे काही ठोस पुरावे आहेत तर त्यांचा जबाब या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं नोंदवला पाहिजे आणि त्या दृष्टीनं तपास करून त्या मास्टर माइंडला अटक केली पाहिजे. परंतु दुसरीकडे आम्ही हेही पाहतोय की संग्राम जगताप हे प्रचंड घाबरलेले दिसत आहेत. त्यांचं घाबरणं जे आहे ते अनेक शंका त्या ठिकाणी उपस्थित करतं. अहिल्यानगरचे पोलीस ज्या पद्धतीनं या हत्याकांडाचा तपास करत आहेत, त्या तपासामध्ये ज्या पद्धतीनं ते खोलात जात आहेत, त्या ठिकाणी जर पोलिसांनी याच्या सगळ्या बॅकवर्ड लिंक त्या ठिकाणी रेकॉर्डवरती आणल्या तर आम्हाला त्या ठिकाणी शंका आहे की संग्राम जगताप यांच्यापर्यंत या तपासाचे धागे दोरे पोहोचू शकतात. त्यामुळे उद्या जर या प्रकरणामध्ये या हत्याकांडाच्या मागे जर संग्राम जगताप यांचं काही कनेक्शन आहे असं जर समोर आलं तर त्यात आश्चर्य वाटू नये. त्यामुळेच त्यांची सतत उठाठेव सुरू आहे. ते डे 1 पासून त्या ठिकाणी सातत्यानं पोलीस प्रशासनावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करतायत. आम्ही मागणी करतो राज्य सरकारकडे आणि पोलीस प्रशासनाकडे की संग्राम जगतापची नार्को टेस्ट त्या ठिकाणी या प्रकरणाच्या अनुषंगाने झाली पाहिजे. अहिल्यानगरमध्ये MIM जो आहे पक्ष हा राष्ट्रवादीचा बी टीम म्हणून त्या ठिकाणी काम करतो. आता काही दिवसांपूर्वी जी काही विधान परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्र्यांचे उमेदवार त्या ठिकाणी उभे असताना सुद्धा संग्राम जगताप यानं त्याचा अत्यंत घरातल्या जवळच्या नातेवाईकाला राष्ट्रवादीच्या वतीने बंडखोरी करायला लावली आणि त्या बंडखोर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा सूचक हा अहिल्यानगरच्या महानगरपालिकेतला MIMचा नगरसेवक त्या ठिकाणी होता. त्यामुळे MIMचं आणि राष्ट्रवादीचं जे कनेक्शन आहे अहिल्यानगरमधलं ते यापूर्वीच
महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. या हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये MIMचा एक नगरसेवक आणि आरोपी यांचा काही संबंध आहे का याचा सुद्धा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे. त्याचबरोबर या MIMचा नगरसेवक आमदार संग्राम जगतापचे PA आणि जगतापचे जवळचे काही असणारे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते जे आहेत यांच्यामध्ये काही संभाषण हत्या होण्याच्या आधी आणि नंतर त्या ठिकाणी झालं आहे का या बाबतीमध्ये सुद्धा CDR, SDR, टॉवर लोकेशन, का इंटरनेट कॉलिंग आहे का या सगळ्याचा तपास पोलिसांनी करावा अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आणखी एक आरोप सातत्याने जगतापांकडनं होतोय की धीरजच्या कपाळावरती भगवा टिळा होता म्हणून त्याचा त्या ठिकाणी मर्डर केला गेला. मला असं वाटतं की जर त्या ठिकाणी हिंदुत्ववादी विचाराचं तथाकथित सरकार जर या राज्यामध्ये मागच्या 3 टर्म पासून राज्य करतंय असं असताना सुद्धा जर कुणी टिळा लावला भगव्या रंगाचा म्हणून त्या ठिकाणी जर हत्या होत असेल तर हे या सरकारचं अपयश आहे. त्यामुळे अजूनही आलेनगरमध्ये त्या ठिकाणी काही प्रमाणात तणावाची स्थिती ग्राउंडवरती आहे. त्या अनुषंगानं आम्ही आज DGPकडे मागणी केली आहे की आपण आयल्यानगर पोलिसांना सूचना करावी की आतापर्यंत जो काही तपास झाला त्या तपासातून अशा प्रकारचं काही भगवा टिळा लावला म्हणून हे हत्याकांड झालं का अशी काही माहिती जर तपासातनं पुराव्यांसह समोर आली असेल तर त्या बाबतीतलं स्पष्टीकरण जे आहे एक पब्लिक स्टेटमेंट जे आहे प्रेसच्या माध्यमातून त्यांनी ते त्या ठिकाणी करावं. मला वाटतं की मी काही महत्वाच्या मुद्द्यांवरती बोललोय. आता आपले काही प्रश्न असतील तर त्यांना मी या ठिकाणी निश्चित उत्तर देईल. ज्या प्रकारे तुम्ही मुद्दे मांडले तुम्हाला असं वाटतंय का की ज्याप्रमाणे हे दिसतंय तसं हे प्रकरण नाहीये? नाही, निश्चितपणे की ज्या पद्धतीने आम्ही पाहतोय की त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार रेस्टलेस झालेत, एकदम अस्वस्थ आहेत अगदी. म्हणजे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तिथे जे काही चौक सभा झाली सभाच होण्याला लागेल. कारण की छत्रपती संभाजीनगरवर ज्याला धीरजचा मृतदेह आणला गेला तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ती गाडी अडवण्यात आली. त्या ठिकाणी 1-2 तास तो मृतदेह तसाच त्याची अवहेलना एक प्रकारे म्हणता येईल अशा पद्धतीने ती सुरू त्या ठिकाणी होती. आणि त्या सभेमध्ये ज्या प्रकारची वक्तव्य ते कर्डिले आणि जगताप दाजी मेवणेत एकमेकाचे सख्खे यांची जी वक्तव्य जर पाहिली तर तिथे राजकीय सभा सुरू आहे अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी होतं. त्यामुळे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या आडून काही आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय की काय अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी महाराष्ट्राने उभी राहिली पाहिजे. आरोपींच्या घरांवरती बुलडोजर कारवाई करावी अशी पण मागणी करण्यात आली आहे. ते एक लक्षात घ्या की समजा कुणाचं काही अतिक्रमित असेल बेकायदेशीर असेल तर निश्चितपणे त्यावरती कारवाई ही झाली पाहिजे. मग इतके दिवस झोपलं होतं का प्रशासन? याच्या आधीच बुलडोजर फिरवायचा होता. बरं त्या ठिकाणी संग्राम जगतापनं सांगितलं ना की मी बुलडोजर फिरवणार त्या घरावरती. अरे बाबा आता झाली नाही इतकी दिवस घटना घडून तुझा बुलडोजर का मी तिकडे गेलेला पाहिला नाही. त्याच्यात तो दम नाही बुलडोजर फिरवायचा. मुळामध्ये इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्याचं जे राज्य आहे त्याच्यामध्ये जी काही त्या ठिकाणी कठोरपणे भूमिका घ्यायची ताकद आहे ते पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करतंय. मला वाटतं की त्यांना ते काम करू दिलं पाहिजे. सर्व प्रकरण 2029 ची तयारी म्हणायची. हे एक लक्षात घ्या की तिथे जे काही भाषण त्या ठिकाणी संग्राम जगताच्या मेवणा जो आहे तो अक्षय कर्डिले याने केलंय त्याचं वक्तव्य त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला उद्देशून होतं की तुमच्या झाडभर मत तुमच्यापाशीच राहू द्या त्याची आम्हाला गरज नाही. अरे बाबा त्या ठिकाणी तू धीरजला न्याय मागायला आलाय तुझ्या दाजीला घेऊन की तुझं काही राजकीय तिथं पोळी भाजून घ्यायला त्या ठिकाणी आलाय. ही अशी भाषा? माझा बाप मला सांगून गेला म्हणे. अरे यांचे संस्कार काय आहेत हे त्याच्यातून दिसतं. त्यामुळे झाडभर मतांना त्या ठिकाणी धुडकावून ढीगभर मतं जी आहेत ती ढीगभर मतांना गोळा करायची होती का हा प्रश्न आहे. माझ्याकडे तर काही फोटोग्राफ्स आहेत हेच दाजी मिळवणे तुम्हाला या ठिकाणी दिसतील की 2024च्या आणि त्याच्या आधीच्या ज्या काही अनेक निवडणुका घडल्या त्यामध्ये मुस्लिम मतांच्या झाडभर मतांना गोळा करण्यासाठी दारोदार हे त्या ठिकाणी दाजी मिळवणे सातत्यानं फिरत होते. हे त्यांचे पुरावे आहेत ना. मस्जिदमध्ये जात होते त्या ठिकाणी माथा टेकत होते नमाजच्या वेळेला त्या ठिकाणी प्रार्थनेला बसत होते. असं काही दिवसांपासून आपण पाहिलं महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये
हिंदू मुस्लिम अशी जी वक्तव्य आहेत ती सातत्याने केली जात आहेत, कसं पाहताय? नाही, काय की आम्हाला एक शंका आहे की अहिल्यानगर हे काही महाराष्ट्रामध्ये दंगल घडवून आणण्यासाठीचं एक सेंटर म्हणून एक प्रयोगशाळा म्हणून शॉर्टलिस्ट काही त्या ठिकाणी केले गेले काय सरकारकडनं, आणि त्याला काही प्रोत्साहन त्या ठिकाणी दिलं जात आहे काय? तुम्हाला मी काही मागच्या एक वर्ष दीड वर्षातल्या घडलेल्या काही घटना रॅपिडली सांगतो की आता काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरच्या गंगा उद्यान या परिसरामध्ये नमाज पठणाचा एक प्रकार त्या ठिकाणी उजेडामध्ये आला आणि त्याच्यानंतर वातावरण सगळं शहरात तणावपूर्ण होऊन गेलं. आमचा सवाल आहे की त्या नमाज पठण प्रकरणाशी संग्राम जगतापचा संबंध काय? कारण की जे नमाज पठण झालं ते त्यांच्यात काही पद्धती आहेत, विशिष्ट धार्मिक पद्धती, तर तशा पद्धतीने न होता ते वेगळ्या पद्धतीने झाले, त्यातनं ती शंका उपस्थित झालेली आहे. दुसरीकडे एक प्रकरण मध्यंतरी बकरी ईदच्या रात्री घडला अलीकडच्या, की माळीवाडा नावाचा जो परिसर आहे अहिल्यानगरमधला, त्या ठिकाणी गोमांस फेकताना एक मुस्लिम महिला वाटावी अशा प्रकारचा वेश परिधान करून काळा बुरखा घातलेली त्या ठिकाणी आढळून आली. त्यानंतर सुद्धा वातावरण शहरात तणावपूर्ण झालं. पोलिसांनी कसून तपास केला आणि तपास केल्यानंतर त्या ठिकाणी असं आढळून आलं की सदर बुरखाधारी महिला ही हिंदू आहे, ती मुस्लिम महिला नव्हती. त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचा प्रश्न आहे की या प्रकरणाशी संग्राम जगतापचा काय संबंध आहे? राज चेंबर्स नावाचा एक परिसर अहिल्यानगरमध्ये आहे, त्या ठिकाणी सुद्धा रस्त्यावरती गोमांस फेकल्याची घटना उजेडात आली आणि वातावरण तणावपूर्ण झालं. लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला त्या ठिकाणी, एवढी गंभीर परिस्थिती. त्या प्रकरणाशी सुद्धा संग्राम जगतापचा काय संबंध आहे? आता अगदी काल ह्या मागच्या 5-6 दिवसांमध्ये पटवर्धन चौक नावाचा एक परिसर अहिल्यानगरमध्ये आहे, त्या परिसरामध्ये एका पिराची रात्रीतनं तोडफोड केली गेली. या तोडफोडीमध्ये जे कार्यकर्ते समोर आलेले आहेत ते संग्राम जगतापशी निगडीत आहेत, त्यामुळे त्याही प्रकरणाशी संग्राम जगतापचा संबंध काय? आणि आणखी एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो की गामा भागनगरे नावाचा आमचा एक सच्चा प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ता, याचा रात्री मर्डर झाला पालिकाश्रम रोडवरती. त्या प्रकरणाशी संग्राम जगतापचा आणि त्याचा चुलत भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचा जो नगरसेवक आहे विकी जगताप यांचा संबंध काय? या सगळ्याचा सखोल तपास त्या ठिकाणी अहिल्यानगरच्या पोलिसांनी करावा अशी आमची मागणी आहे. आपण या सगळ्या घटना आता सांगतायत त्या जाणीवपूर्वक केल्या गेल्या असं वाटतंय का आपल्याला? ते म्हणून आमचं तेच तर म्हणणं ना की हे जाणीवपूर्वकच आहे की काय, याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. तुम्ही बघा की सातत्यानं अहिल्यानगरमध्ये नितेश राणे कधी येतात, कधी गोपीचंद पडळकर येतात, कधी तो भोंदू महाराज संग्राम भंडारे त्या ठिकाणी येतो आणि अत्यंत चिथावणीखोर वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात. नगरचं ग्राउंड हे वारंवार धार्मिक ध्रुवीकरणातून तापवलं जातं. इम्तियाज जलील आणि असुद्दीन ओवेसी हे सुद्धा महानगरपालिका निवडणुकीच्या काळामध्ये त्या ठिकाणी आले, त्यांनी केलेली वक्तव्य सगळ्यांची पाहिली तर ती चिथावणीखोर आहेत. माझं राणे पडळकर भंडारे या तिघांना सुद्धा त्या ठिकाणी आवाहन आहे, तुम्ही अहिल्यानगरमध्ये घेऊन आमच्या भावनिक असणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची माती भडकवण्याऐवजी सरकारमधनं तुम्ही त्या ठिकाणी मल्टीनॅशनल कंपन्या MIDC मध्ये घेऊन या, आमच्या 10,000 मुलांसाठी रोजगाराची संधी त्या ठिकाणी घेऊन या. जे पीडित आहेत त्यांना अजून मदतही मिळालेली नाहीये. हेच तर आश्चर्य आहे ना की त्या ठिकाणी यांनी वारंवार सांगितले की आम्ही पीडितेच्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणानं उभे आहोत. संग्राम जगताप मुंबईत येऊन गेले, माध्यमांशी बोलले, परंतु मुख्यमंत्र्यांकडे भेट ते घेणार असं म्हणाले होते, त्याची कुठलीच माहिती समोर आली नाही. आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेकडनं मुख्यमंत्र्यांकडे मागणी 10 तारखेलाच केली आहे ना की त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमधून 50 लाख रुपयांची मदत त्याच्या कुटुंबाला करा आणि त्याच्या कुटुंबातल्या एका सदस्याला, तो कंत्राटी कर्मचारी होता ना महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरचा, तर एक कायमस्वरूपी नोकरी जी आहे ती द्या. परंतु अशा प्रकारची कोणती मदत जी आहे ती ना सरकारनं केली ना अशी कुठली मदत त्या ठिकाणी संग्राम जगताप आणि त्यांच्या पक्षाच्या वतीनं केली गेल्याची माहिती अद्यापर्यंत समोर आलेली आहे. बातम्या समोर येत आहेत की ज्या दिवशी बंद होता त्या दिवशी व्यापाऱ्यांना, हॉटेल्स चालक आहेत त्यांना धमकावून बंद करण्यात आलं. नाही, ही गोष्ट अशी आहे बघा की त्या दिवशी मी काही इथे दाखवतो, म्हणजे त्यातलं सत्य जे आहे ते समोर येईल की त्या दिवशी कडकडीत बंद घटना घडल्याचं जसं बाहेर आलं तर नगरकरांनी त्या ठिकाणी तो बंद पाळला. मात्र हा बंद पाळत असताना अनेक ठिकाणी जोर जबरदस्तीनं दुकानदारांना, व्यापाऱ्यांना धमकावलं गेलं.
लोकांनी भीतीपोटी त्याच्या काही तक्रारी पोलीस स्टेशनपर्यंत आणल्या नाहीत. असं जरी असतं तरी देखील एका व्यापाऱ्यानं धाडस केलं. आमदार जगताप ज्या प्रभागात राहतात त्यांच्या स्वतःच्या प्रभागामध्ये जोर जबरदस्तीनं दुकान बंद केल्याची फिर्याद कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी गांधी नावाच्या व्यापाऱ्यानं त्या ठिकाणी दाखल केलेली आहे. जर हिंदूंचीच दुकानं त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जर तुम्ही बळजबरी आणि मारहाण करून बंद पाडत असाल तर ही प्रकरणं जी आहेत ती अत्यंत निंदाजनक आहेत. दुसरीकडे मी तुम्हाला एक व्हिडिओ या ठिकाणी दाखवतो की एकीकडे हिंदुत्वाच्या नावानं तुम्ही रान पेटवायचं, त्या ठिकाणी धीरासाठी न्याय देतो असा कांगावा करायचा, व्यापाऱ्यांची दुकानं जोर जबरदस्तीने बंद करायची आणि दुसरीकडे मात्र स्वतःची हॉटेल्स, लॉज, परमिट रूम, वाईन शॉप्स मात्र त्या ठिकाणी राजरोसपणे सुरू ठेवायच्या. हा नुसता आरोप नाही, हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पहा. हे आमदार जगतापचं हॉटेल आहे. बंद शहरामध्ये कडकडीत सुरू असताना त्यांचं स्वतःचं हॉटेल, वाईन शॉप सगळं त्या ठिकाणी सुरू होतं. त्याच्यामुळे हे नेमकं कुठलं हिंदुत्व? त्यांच्या पत्नी, परदेशी यांच्या पत्नी या ठिकाणी आलेल्या, त्यांचं म्हणणं आहे की टीका लावत होतं तर लावत, टिळा लावत होतं. ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे ना. हा जो वाद आहे हा खरंच हिंदू असल्यामुळे मारलोय त्या मुलाला की त्यांचं याआधी काही वाद होते अशी चर्चा पण एक वृत्तपत्रात छापून आली होती की त्यांचं याआधी पण भांडण झालं होतं त्या लोकांचं आणि ते पूर्ववैमनस्यातनं हे झालंय. या प्रकारच्या काही FIR आणि कोर्टाच्या काही ऑर्डर्स आहेत, प्रोसिडिंग आहेत, त्या सोशल मीडियावर सुद्धा त्या ठिकाणी व्हायरल झाल्यात. मग जर याला काही मागची पार्श्वभूमी असेल तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे पोलिसांनी या सगळ्याचा उलगडा केला पाहिजे आणि त्यामुळे संग्राम जगताप हे धास्तावलेले आहेत. त्यांना लक्षात येत आहे की जर पोलिसांनी तो सगळा मागचा मागमूस जर त्या ठिकाणी काढला आणि मुळाशी पोहोचले तर या प्रकरणामध्ये संग्राम जगताप यांचं स्वतःचं कनेक्शन त्या ठिकाणी समोर येऊ शकेल अशी त्यांना भीती त्या ठिकाणी आहे. दुसरीकडे तुम्ही एक आणखी गोष्ट नोटीस करा. संग्राम जगतापांनी त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं वातावरण बिल्टअप केलं होतं, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय हे म्हणजे जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेचं केंद्र आहे आणि त्या ठिकाणी जर अशा प्रकारे मोठा जमा करून जर त्या ठिकाणी राष्ट्रवादी चिथावणी देत असेल आणि जर त्या चिथावणीतून तिथला लगतचा जो काही मुस्लिम बहुल भाग आहे त्यामध्ये जर ही आमची जी काही भावनिक हिंदुत्ववादी पोरं आहेत यांना धर्माविषयी प्रेम आहे, प्रत्येकाला ते असण्याबद्दल काही गैर नाहीये, असायलाच हवं, त्यात काही दुमत नाही, संविधानात आपला तो अधिकार दिलेला आहे. जर हा सगळा जमाव त्या भागामध्ये शिरला असता, जाळपोळ झाली असती, काही दंगल झाली असती तर त्यामध्ये आमचे निष्पाप हिंदू मुलं अडकले असते, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले असते, ते आज तुरुंगात असते, त्यांची करिअर उद्ध्वस्त झाली असती. यापूर्वी सुद्धा अहिल्यानगरच्या SP ऑफिसवरती हल्ला प्रकरण जे घडलं होतं ते उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. केडगाव डबल मर्डर केसमध्ये संग्राम जगतापला अटक झाल्यानंतर ज्यावेळेला SPच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी ताब्यात घेऊन नेण्यात आलं होतं तेव्हा या संग्राम जगतापच्या चिथावणीवरून SP ऑफिसवरती हल्ला घडला होता. अशा प्रकारचा हल्ला स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा या देशामध्ये कधी घडला नव्हता. त्यावेळेला सुमारे 200 पेक्षा जास्त हिंदू मुलं, आमचे हिंदू लोक आणि काही मुस्लिम लोक सुद्धा त्यात आरोपी झाले. मात्र स्वतः संग्राम जगताप त्या हल्ला प्रकरणामध्ये आरोपी नाहीये. अशा प्रकारची घटना जर त्या दिवशी काही दंगलीची घडली असती तर आमची निष्पाप हिंदू मुलं जी आहेत ती त्या ठिकाणी भरडली गेली असती आणि सरकारच्या माध्यमातून संग्राम जगताप हा त्या ठिकाणी नामनिर्वाळा राहिला असता. त्यामुळे मी तमाम हिंदू मुलांना अहिल्यानगरच्या आणि महाराष्ट्रातल्या आवाहन करतो शिवसेनेच्या वतीनं की धर्माभिमान जो आहे तो आम्हाला आहे. हिंदुत्व बाळासाहेब ठाकरेंनी तो आम्हाला सगळ्यांना शिकवलाय, या महाराष्ट्राला तो शिकवलेला आहे. तुम्ही ह्या भोंदू लोकांच्या चिथावणीला बळी पडू नका. मी आणखी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो. अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, ऍडिशनल SP आणि शहराचे DYSP, सिटी DYSP आणि सबंध पोलीस टीमचं आम्ही त्या ठिकाणी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं कौतुक करतो, त्यांचा आभार मानतो. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला चांगल्याला चांगलं म्हणायचं शिकवलेलं आहे, हे लक्षात घ्या. जर त्या दिवशी SP सुदर्शन मुमक्काजींनी जर कठोर भूमिका घेतली नसती तर अहिल्यानगर त्या ठिकाणी पेटलेलं आपल्याला पाहायला मिळालं असतं आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये दंगली त्या दिवशी उसळल्या असत्या. परंतु कठोर भूमिका त्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आणि पोलिसांची टीमनं घेतली
म्हणून आज त्या ठिकाणी अहिल्यानगर आणि महाराष्ट्र शांत आहे. आम्ही त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करतो. MIM बी टीम म्हणून काम करते नगरमध्ये. निश्चितपणे की आता जी मगाशी मी सांगितलं विधान परिषदेची निवडणूक जी झाली त्या निवडणुकीमध्ये संग्राम जगतापचा जो नातेवाईक आहे, राष्ट्रवादीचे नेते दत्ता पानसरे यांच्या बंडखोर उमेदवारी अर्जावरती सूचक MIMचा नगरसेवक होता की जो संग्राम जगतापांचा पूर्वीपासूनचा कार्यकर्ता आहे. म्हणजे अहिल्यानगरमध्ये हिंदूंकडनं अशा प्रकारची वक्तव्य यानं करायची संग्राम जगतापनं, आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाकरिता आणि वातावरण तणावपूर्ण करण्याकरिता तिकडनं काहीतरी स्टेटमेंट्स करायला लावायची. त्यामुळे या सगळ्यांच्या CDR SDRचं डिटेल इन्व्हेस्टिगेशन जे आहे, इंट्रोगेशन जे आहे ते झालं पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. आम्हाला अहिल्यानगरमध्ये त्या ठिकाणी शांतता पाहिजे आहे. आम्हाला डेव्हलपमेंट, एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट पाहिजे. धन्यवाद. पोलिसांना भूमिका होती नाही काय? मी अत्यंत त्या ठिकाणी नम्रपणानं सांगतो की अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या सगळ्या टीमचं आम्ही त्या ठिकाणी कौतुक करतो, आभार मानतो की त्यांनी ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलंय, कुठल्याही राजकीय दबावाला ते बळी पडलेले नाहीयेत. तर या सगळ्यातनं हेच दिसतं की नगर पेटता पेटता राहिलं. त्यामुळे पोलीस दलांनी आतापर्यंत या प्रकरणात जो काही तपास केलाय तो दबावरहित त्या ठिकाणी झाला पाहिजे, निष्पक्ष झाला पाहिजे. आपके इस प्रकरण में अहिल्या नगर में जो पहले नाम बदली हुआ उस हिसाब से और जो खबरें आती है, देखा जाता है, सुना जाता है, वो प्रकरण और आपका अभी का जो ये प्रकरण और संग्राम का प्रकरण लगा कि ये देखा जा रहा है कि वहां पर कहीं न कहीं राजनीतिक जो से एक तरफा चल रहा है और उसके ऊपर जो सो ये अहिल्याबाई का जो नाम डाला गया, कहीं न कहीं वहां पर जो अल्पसंख्यक है या जो बहुसंख्यक है वो चीज में आया जाता है. तो ये सब बातों के आप लोग कंट्रोल नहीं कर सकते. अभी देखिए, सरकार वहां पर उनकी बैठी हुई है सत्ता में, ये उनकी जिम्मेदारी है. अहिल्यानगर का पहला नाम जो था वो तो कल परसों किसी ने नहीं दिया था ना. हाँ, सैकड़ों साल पहले वो शहर किसी ने बसाया था और फिर उसके नाम से वो शहर जाना जाता था. अब ये सरकार का अधिकार है उसका नाम चेंज करना या नहीं करना, उन्होंने वो कर दिया. लेकिन मेरा सवाल सरकार को ये है कि नाम बदलने के बावजूद भी वहां पर क्या आप विकास लेकर आ पाए? अहिल्यानगर के हिंदू युवाओं के लिए या अन्य धर्मियों के युवाओं के लिए आप कोई रोजगार की अपॉर्चुनिटी वहां पर लेकर आ सके? ये चीजें तो हमें वहां पर घटती हुई दिखाई नहीं दे रही. केवल हिंदू मुस्लिम करके राजनीतिक वातावरण जो है वो वहां पर हमेशा ही तनाव स्थिति में कैसा खड़ा रहे, इसके लिए कोशिश जबरदस्त वहां पर की जा रही है, ऐसा हमारा वहां पर अनुभव है.